फिरले, पायात गोळ्या लागले, म्हणून रिकामी असलेली रेल्वे त्यात मी जाऊन बसले. कुठेतरी आधार हवा होता ना आडोसा. सगळं जग ओस पडलेलं होतं माझ्यासाठी. तिथे बसल्यानंतर लक्षात आलं आपल्याला भूक लागली, म्हणून मी गाणं म्हणायला लागली. गल ठोकळांच्या 4 ओळी गात होते मी रेल्वेत. ह्या दिनेची की वये उद्या काही, भिक्षा वाढा माई, हे ऊन किती कडक तापते बाई, अंगाची फुटते लाही, 2 दिवसाचा शिळा वाढला तुकडा, चालेल आम्हाला वाढा. शिळपाक मागत होते म्हणून लोक मला उरलं सुरलं लेकरूवाळी आहे ना, 10 दिवसाची बाळंतीण, वय 20 वर्ष, ती मला भाकरी मिळाली ना. संस्कार कसे असतात बघा. मला गटागटा भाकरी खावीशी नाही वाटायची. मला वाटायचं सिंधुताई सपकाळ तुला गाता आलं म्हणून खाणं मिळालं ग, गाणं गायलं म्हणून खाणं मिळालं. असे किती लोक असतील भिकारी ज्यांना गाणं म्हणतात नाही, त्यांना खाणं मिळत नाही. वाटून खायला शिक ना, तुझं दुःख हलकं होईल. आणि मी ते गठुडे बांधून कुठल्याही स्टेशनवर उतरायचे, ठरलेलं स्टेशन नाही. अध्यानमध्यान रात्री अंधाराच्या आडोशाला मी बसायचे, मला कोणी पाहू नये म्हणून. कारण सगळ्यात जास्त भीती मला माणसाची वाटायची बघा. मला जर 4 माणसाने उचलून नेलं तर माझं काय. आणि अशा अवस्थेत अध्यानमध्यान रात्री एखादा म्हातारा भिकारी जोरजोरात रडायचा, अरे मी आता मरणार आहे रे, मला कोणी नाही रे, मला 2 घोट पाणी पाजा रे, मी आता मरणार आहे रे, मला कोणी नाही रे. मी त्याच्या जवळ जायची, त्यांना उठून बसवायची आणि सांगायची, बाबा नुसतं पाणी पिऊन मरू नका, माझ्याजवळ भाकरी पण आहे बरं का, भाकरी पण खाऊन मरा ना. मी भाकरी बारीक बारीक करून त्यांना खाऊ घालायची. ते बाबा मरायचंच नाही की हो. मग मी त्याची आई व्हायची.